नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकलित मूल्यमापन म्हणजे द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका पाहतोय मित्रांनो. इयत्ता 6वी विषय असणार आहे समाज अभ्यास म्हणजे समाजशास्त्र. गुण आहेत 40. हा तुमचा सिलेबसवर आधारित पेपर आहे मित्रांनो. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत. यासारखे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त तयारी करा मित्रांनो, कारण कुठल्याही परीक्षेचा अभ्यास किंवा जास्त गुण मिळवण्यासाठी सराव करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही अशी जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवा. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा. कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. गुण आहे 4. बघा, पहिला आहे टिंबटिंब साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते, तर उत्तर असणार आहे मौर्य. दुसरा आहे कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या टिंबटिंब राज्यात होता, तर उत्तर असणार आहे ओडिसा. तिसरा प्रश्न आहे वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर टिंबटिंब राजाच्या काळात खोदले गेले, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो पहिला कृष्ण. आणि चौथं आहे बघा, रामायण हे महाकाव्य टिंबटिंब ऋषींनी रचले. हे सगळ्यांना माहिती पाहिजे मित्रांनो, ऋषी वाल्मिकी. बघा, ब प्रश्न आहे जोड्या जुळवा. गुण असणार आहे 3. तर बघा, पहिलं आहे अ गट आणि ब गट. तर बघा, रसरत्नाकरचे लेखन कोणी केलेलं आहे मित्रांनो, तर ते आहे सिद्धी नागार्जुन. दुसरं आहे सातवाहन राज्याची राजधानी प्रतिष्ठान. आणि किरात लोकांचा प्रदेश, तर तो आहे आसाम. बरोबर. आणि इथं बघा क दिलेला आहे, तर क मध्ये काय आहे, दिलेल्या पर्यायातून अचूक नावे लिहा. तर बघा, सम्राट सिकंदरचा सेनापती तो कोण होता मित्रांनो, तर सेल्युकस निकेटर हा त्याचा सेनापती होता. बरोबर. श्रीलंकेतील प्रसिद्ध लेणी, तर ती कोणती आहे, सिगिरिया. आणि सम्राट अशोकची मुलगी संघमित्रा, ही त्यांची नावं तुम्ही इथे लिहायची आहेत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 2 आहे बघा. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. गुण असणार आहे 4. चला मग तर बघा, पहिला प्रश्न आहे, काय आहे पहिला प्रश्न, वाराणसी असे या शहराला नाव कसे प्राप्त झाले. तर बघा, उत्तरमध्ये लिहितात वरुणा आणि असी या 2 नद्यांच्या दरम्यान हे शहर वसलेले असल्याने या शहराला वाराणसी असे नाव प्राप्त झाले. प्रश्न 2, कोणत्या कालखंडात इतिहास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात. तर उत्तर पहा, साधारणपणे इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकाच्या अखेरेपर्यंतच्या कालखंडाला भारतीय इतिहासातील मध्ययुगीन कालखंड मानले जाते. प्रश्न 3 आहे पहा, प्राचीन भारतात कोणत्या भाषांमधून साहित्य निर्मिती झाली. तर उत्तर, प्राचीन भारतात प्रामुख्याने संस्कृत, मागधी, पाली आणि तामिळ यासारख्या भाषांमधून साहित्य निर्मिती झाली. आणि चौथा प्रश्न पहा, त्रिसमुद्रतोपितवाहक म्हणजे काय, वाहन म्हणजे काय. तर पहा, म्हणजे ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्यालेला आहे असा. बघा, ब प्रश्न आहे. ब प्रश्नात काय आहे, सम्राट अशोकाची लोक उपयोगी कामे सांगा. गुण असणार आहेत 2. तर बघा, त्याने कोणते कोणते कामं केले आहेत. तर माणसांना आणि पशूंना मोफत औषधोपचार मिळण्याची सोय केली. त्यानंतर अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. प्रवाशांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधल्या आणि विहिरी खोदल्या. हे सम्राट अशोकची लोकोपयोगी कामं आहेत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, प्रश्न 3 आहे, काय आहे, कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. बघा, पहिलं काय आहे, पंचायत समितीच्या सभा टिंबटिंबच्या अध्यक्षतेखाली होतात. तर उत्तर असणार आहे मित्रांनो सभापती. कोणाच्या, तर सभापतीच्या अध्यक्षतेखाली होतात. दुसरं आहे बघा, जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी टिंबटिंब करतो. तर कोण करतो मित्रांनो, मुख्य कार्यकारी अधिकारी. इथे लिहायचं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि तिसरं आहे मित्रांनो, तर स्थानिक संस्थांच्या निवडणुका दर टिंबटिंब वर्षांनी होतात. तर दर किती, 5 वर्षांनी होतात. बघा, ब प्रश्न आहे. ब प्रश्न काय आहे, ग्रामपंचायत क्षेत्रातील व्यक्तीने पुढील गोष्टी मिळवण्यासाठी कोठे जावे. तर बघा,
छोट्या भावंडांच्या लसीकरणासाठी कुठं जायचं असतं मित्रांनो, तर प्राथमिक आरोग्य केंद्र इथे जायचं असतं, बरोबर. नंतर उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी सेतूमध्ये जायचं असतं किंवा तहसील कार्यालय, तहसील कार्यालय. नंतर 7/12 उतारा मिळवण्यासाठी तलाठी कार्यालय. आणि नंतर जातीचा दाखला मिळवण्यासाठी सेतू कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालय इथे जायचं असतं. बघा ब प्रश्न आहे, काय आहे, गुण 2 आहे. तर महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र तर कोणते कोणते आहेत मित्रांनो, ते आहे कोयना आणि दुसरं आहे जायकवाडी. आणि दुसरं आहे नैसर्गिक संसाधने कोणते आहेत, तर बघा पाणी आणि मृदा आणि जमीन पण आहे, जमीन मृदा एकच. बघा प्रश्न चौथा आहे बघा, गटात न बसणारा घटक ओळखावं, त्याचा पर्याय क्रमांक चौकटीतल्या. पहिला आहे शंख, मासे, खेकडा, जहाज. याच्यात काय बसत नाही मित्रांनो, गटात जहाज. कारण शंख, मासे आणि खेकडा हे समुद्रातील सजीव किंवा नैसर्गिक घटक आहेत, तर जहाज मानव निर्मित निर्जीव वस्तू आहे. बघा मध, रबर, डिंक, लोकर यामध्ये काय बसत नाही, तर लोकर बसत नाही. कारण मध, रबर आणि डिंक ही उत्पादने वनस्पतीपासून मिळतात, तर लोकर हे प्राण्यापासून मिळतात. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे बघा ब, तर काय आहे, खालील प्रश्नांच्या उत्तरांच्या अचूक पर्यायापुढे बरोबरची खूण करायची आहे. तर बघा पहिला आहे ध्रुवीय प्रदेशात खालीलपैकी कोणत्या वनस्पती आढळतात, तर पर्याय बघा उष्ण गवताळ, रुंदपर्णी आणि टुंड्रा. तर उत्तर असणार आहे टुंड्रा. दुसरा आहे पुढीलपैकी कोणत्या खडकाचा इंधन म्हणून वापर करतात, तर बघा कोळसा, हिरा. तर याचं बरोबर उत्तर आहे कोळसा. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 5वा आहे, तर खनिज म्हणजे काय, तर काय नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या अकार्बनीय पदार्थांना ज्यांना ठराविक रासायनिक गुणधर्म असतात त्यांना खनिज म्हणतात मित्रांनो. प्रश्न 2 आहे, अरबी समुद्रातील खनिज तेल क्षेत्राचे नाव काय आहे, तर त्याचं नाव आहे बॉम्बे हाय. आणि तिसरा प्रश्न आहे, कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात, तर बघा जे व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात त्यांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात, जसं की शेती, पशुपालन आणि मासेमारी. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा ब प्रश्न आहे, पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहा. पहिला आहे स्तरित खडकांना प्राथमिक खडक असे म्हणतात, तर ते काय आहे, चूक आहे मित्रांनो. त्यांना काय म्हणतात, अग्निजन्य खडकांना प्राथमिक खडक म्हणतात. तर खनिज तेलास काळे सोने असे म्हणतात, तर ते काय आहे, बरोबर आहे, बरोबर. प्रश्न 6वा आहे, नावे लिहा महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रे. तर बघा कोणते कोणते आहेत, कोयना, जायकवाडी, त्याच्यानंतर खोपोली, भिरा. नंतर बघा जगातील महासागर, तर जगातील महासागर कोणते कोणते आहेत मित्रांनो, पॅसिफिक, नंतर आहे हिंदी, नंतर आर्टिक आणि अजून एक आहे दक्षिण महासागर. बघा ब प्रश्न काय आहे, तर महाराष्ट्रात पुढील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात, तर बघा सह्याद्री पर्वतरांग इथं कोणते खडक आढळतात मित्रांनो, तर ते आहे बेसॉल्ट. आणि दुसरा आहे दक्षिण कोकण, इथं आढळतो जांभा खडक. आणि बघा शेवटचा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. तर बघा खनिज तेल आणि सौर ऊर्जा. तर बघा खनिज तेल हे अनवीनीकरण ऊर्जा साधन आहे, तर सौर ऊर्जा हे नूतनीकरणक्षम साधन आहे. खनिज तेल याचे साठे मर्यादित आहेत आणि भविष्यात संपू शकतात, तर सौर ऊर्जा ही ऊर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कधीही न संपणारे आहे. खनिज तेल ज्याच्या प्रज्वलनामुळे प्रदूषण होते, तर सौर ऊर्जा ही ऊर्जा प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक आहे. असं तुम्ही सौर ऊर्जा आणि खनिज तेलाचं
स्पष्टीकरण फरक स्पष्ट करू शकतात. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते. तुम्हाला माझ्या व्हिडिओबद्दल काहीही वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.